नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये खूप रंजक अशा घटना घडल्या आहेत. अर्जुन साक्षीला बघतो आणि तिची व्हिडिओ क्लिप देखील काढतो. पण क्लिप काढायच्या वेळेस तो पटकन खाली बसतो. तर क्लिप काढल्यानंतर तो सायलीला सगळा प्रूफ पाठवणार असतो. इकडे अस्मिता घरी आलेली असते. तिची काळजीपोटी सर्वजण चौकशी करायला लागतात. त्याच वेळेस ती खूपच भडकते आणि मी काय कुकुलं बाळ आहे का, सारखं सारखं तुम्ही माझी काळजी करता असं म्हणते आणि सर्वांनाच वाईट वाटतं. असं ती का म्हटली सर्वजण विचारच करत असतात. ही वैतागून तिथून निघून जाते. आता इकडे सचिन काळजीमध्ये असतो. तिला ढकलणारी मुलगी म्हणजे ही साक्षी तर नसेल. आता काय खूपच डेंजरस होत चाललं आहे. कसं मी हँडल करू असा प्रश्न यायला पडतो. इकडे सायली अर्जुनला कॉल लावते पण अर्जुन नीटसा बोलत नाही. कारण तो गडबडलेला असतो. सांगू की नाही सांगू असा त्याला प्रश्न पडलेला असतो. पण तो काही सांगत नाही. पण ही गोष्ट मात्र सायलीला खटकते की त्याने काही सांगितलं नाही म्हणून. आता ज्यावेळेस अर्जुन चैतन्याला बोलून घेतो त्यावेळेस चैतन्य मजाक करतो तर अर्जुन त्याच्यावर खूप चिडतो आणि लवकर सांगितलं त्या ठिकाणी लवकर ये. तो लोकेशन पाठवतो आणि त्या ठिकाणी तो जातो. आता इकडे सायली घरात प्रिया नाही. कारण ती प्रिया तर पोलिसांबरोबर तिकडं होती. ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन ती तिच्या घराची झडती घेते, रूमची झडती घेते आणि तिला मोबाईल सापडतो. तो मोबाईल ती चार्जिंगला लावते आणि जेव्हा ऑन होतो त्यावेळेस तर साक्षीचा फोटो त्याच्यावर असतो. म्हणजे हा साक्षीचा किंवा महिपतचा फोन असेल असं ते अंदाज वर्तवते. आता दोघेही साक्षी जिवंत आहे या गोष्टीवरून शॉक व्यक्त करतात आणि ही घटना खूपच किचकट आहे. हे खूपच पोहोचलेले व्यक्ती आहेत महिपत आणि नागराज. एवढं कळून चुकलं असतं या दोघांनाही. आता पुढे काय होईल हे नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्कीच बघायला तुम्हाला भेटेल. आता हे दोघेही घरी येतात. घरी आल्यानंतर वरच्या रूममध्ये गेल्यानं खाली प्रिया येते. सायली मुद्दाम विचारते तू कुठं होतीस? तर हे प्रश्न आजपर्यंत मला कोणी विचारले असं ती बोलते. इकडे अर्जुन आणि चैतन्याला कॉफी घेऊन आल्यानंतर सायली सर्व घडलेली घटना सांगते आणि मी प्रियाला पैसे देताना बघितलं हे देखील ती बोलते आणि मोबाईल त्याच्या हातामध्ये देते किंवा मोबाईल खोलून बघा. त्यावेळी चैतन्य मोबाईलचे सगळे पासवर्ड हे साक्षीच्या वाढदिवसाची डेट आहे असं सांगतो आणि तो मोबाईल ओपन होतो. आता मोबाईलमध्ये तपासणीत काय काय निघेल हे बघूयात. इकडे अस्मिता सचिनला बळी गेलेली असते. सचिनबरोबर राहायचं असं ती बोलत असते. सर्व घटना विसरून नवीन आयुष्य चालू करणार आहे असं बोलते. सर्वांचा तू आशीर्वाद घेऊन विचार घेऊन ही घटना पुढं कर असं सायली बोलते. आता महिपत कडे अर्जुन येतो आणि बोलतो की तुझे हुकमाचं एक का आणि बदामची राणी मला कळाली आहे साक्षीच ना. त्यावेळेस ह्याच्या पायाखाली जमीन निघते आणि पुन्हा नागराजवर केस दाखल होते आणि त्याला कोर्टात आणलं जातं. सारखं सारखं मला कोर्टात का बोलवतोयस असं नागराज चिडून बोलतो. पुढील घटना तुम्ही